सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपची एक हाती सत्ता। महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ऋतुजा शिंदे तर समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी ऋषिकेश धायगुडे यांची निवड। अन्य दोन विषय समिती सभापती लता कर्णे आणि तेजस्विनी कदम यांची बिनविरोध निवड। बारामती पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचं पालन व्हावं हीच आमची भूमिका। त्यामुळे काँग्रेस आता उद्यापर्यंत नेमका कोण उमेदवार असेल हे जाहीर करणार आहे। नाना पटोलेंनी देखील या संदर्भात वक्तव्य केल्याचं दिसतंय। पक्षामध्ये अजून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा झालेली नाहीये। मात्र प्रदेशाध्यक्षांनी कुठल्या आधारावरती हा निर्णय घेतला या संदर्भात कल्पना नाही अशी माहिती देखील नाना पटोले यांनी दिलेली आहे। राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मतदारसंघामधल्या जनतेनं एक दिलानं काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं, वंचितचे प्रवक्ते अरुण जाधव यांचं लोकांना आवाहन। कोकणामधील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा लॉंग मार्च येत्या 15 दिवसांमध्ये मुंबईत धडकणार आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चाचं आयोजन। सरकारनं मोठी नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार बाळ माने यांची मागणी आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारली शेतकऱ्यांची निवेदनं। यावेळेला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली। मध्य रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक। ठाणे डोंबिवली फलाट विस्तार आणि प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवरती आज रात्री 10:30 ते रविवारी म्हणजे उद्या सकाळी 10 या वेळेमध्ये विशेष ब्लॉक असेल। अनेक लोकल रद्द असतील। एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत। चिपळूणमध्ये सुकाई देवीच्या जत्रेमध्ये पालखी भेटीचा सोहळा पार पडलाय। पंचक्रोशीमधल्या ग्रामदैवतांच्या पालख्या पारंपरिक वाद्याच्या तालावरती नाचवत आणून जत्रा असलेल्या मंदिराच्या समोर हा पालखी भेटीचा सोहळा साजरा केला जातो आणि पंचक्रोशीमधल्या गावकऱ्यांनी याला हजेरी लावली होती। कोकणामधल्या रेल्वे गाड्या आज आणि उद्या पनवेल तसंच ठाण्यापर्यंतच धावतील। परळ आणि करीरोड या स्थानकांच्या दरम्यान प्रभादेवी उड्डाणपुलाच्या कामानिमित्ताने विशेष वाहतूक ब्लॉक आहे। या ब्लॉकमुळे जनशताब्दी, तेजस आणि कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल या ठिकाणी थांबेल, तर मंगळूर सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच असणार आहे। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वी पासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागणार आहेत। 3 पैकी 2 भाषा भारतीय असतील, तिसरी भाषा 42 भाषांपैकी 1 असा निवडण्याचा पर्याय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।